नागेश. बदलापूर विभागातील हा संघ आपण पाहतोय आणि हा चांगला फटका. या वेळेला चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. चौकार. रोहन यांच्या बॅट मधून आलेला दिमागदार चौकार आपण पाहतोय. प्रतीक पवार काय बहारदार फलंदाजी आपण पाहिली. 2 उत्तुंग षटकार, क्लासिक चौकार, जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवर बहारदार चौकार आलेला असताना मात्र निश्चितच या वेळेला झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फलंदाज होईल बाद आणि इथे रोहन वाघमारे परततील तंबू मध्ये. पाहूया हॅलो. एक चौकार लगावल्यानंतर मात्र रोहन वाघमारे तंबूत परत आहेत. मला वाटतं सोनिवली संघ सुद्धा तरुण खेळाडूंचा हा भरणा. मला वाटतं 25च्या आतमधले सगळे खेळाडू दिसत आहेत. आपण पाहिलं तर निश्चितच आता कुठे सीझनला सुरुवात होते त्यामुळे थोडंसं अजून सरावाचा अभाव संघांचा, परंतु एक चांगलं व्यासपीठ सावळे संघाने ते उपलब्ध करून दिलंय. यानंतर रेनी सीझनचं सत्र गाजवणारे 3 संघ आजच्या लॉट्स मध्ये आहेत. जांभूळवाडी संघाचा विचार केला तर जगदीश यांच्या अवतीभोवती फिरणारा हा संघ, परंतु चांगली संघ बांधणी झाले. मग अनुभवी शिवाजी असेल, त्यानंतर रितेश असतील, काही चांगले खेळाडू तयार केलेत. करण असेल, चांगलं फलंदाजी झाली. इथे मात्र वळतोय सामन्याकडे एक अनुभवी तंत्रशुद्ध फलंदाज प्रसाद पवार. यावेळेला फलंदाजीसाठी पाहूया कशा पद्धतीत गोलंदाज मात्र यश मिळवतोय. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. नागेश पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र बहारदार कमबॅक. थर्ड अंपायर. डोनेवाडी बी संघाने एंट्री दिली नसेल तर 2 रनची पेनल्टी आहे त्यांना. प्रवेश दिलेली नाही. आयोजकांकडून सूचना आलेली आहे. गणेश वाघमारे 2 धावांची पेनल्टी. ॲडव्हान्सचा विषय नाही, पूर्ण प्रवेश फी देऊन मैदानात उतरायचं आहे असा नियोजन. त्यामुळे तुम्ही अगोदर खेळा, करू आपण, कारण आयोजक इथे आलेले आहेत. ते बोलतायत की अजून प्रवेश फी दिलेली नाही. दिली असेल आपण कोणाकडे तर त्याची खात्री करावी. तटस्थ पंच स्वतः अजिंक्य हा निर्णय देतील. आणि काही संशय असेल मनामध्ये तर बेनिफिट
आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांनी इथे फलंदाज बाद घोषित केलेला आहे. मला वाटतं अतिशय हाराकिरी झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव घेण्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं आणि निश्चितच 4 चेंडू झालेत. अरुणदादा वागचौरे, निर्णय सगळ्यांना सांगा. डोनेवाडी संघाला इथे फुकटची 2 धावांची पेनल्टी मिळाले. पहिल्याच रनला आउट. प्रसाद धावबाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जयेश वाघमारे. जयेश स्ट्रायकर एंडला गणेश. आणि इथे मात्र गणेश सुद्धा बाद होता होता इथे वाचलेले आहेत. सोपा झेल एसटी रक्षकांनी सोडलाय. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर 4 निर्धाव चेंडू. आपण पाहिलं तर इथे फलंदाजी करावी लागेल. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका षटकाचा खेळ संपलाय. दोन्हीही चांगले फलंदाज तंबूत आणि एका षटकानंतर धावफलकावर धावा 4. हॅलो, आपण पाहिलं तर दोन्ही डोनेवाडी संघ पहिल्या षटकात 4 धावांवर स्थिरावल्या होत्या. वायसीसी डोनेवाडी कडून 1 गडी बाद झाला होता. इथे मात्र 2 गडी बाद झालेत. त्यानंतर प्रतीक पवार यांनी आणि इथे पुन्हा एकदा बाद होणार का? रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडं काम करावं लागेल. वाईड प्लस 1, 2 धावा. धावफलक एकूण जाते 6 वर. यस. आणि गणेश वाघमारे काय करतायत? मला वाटतं 5वा गणेश वाघमारे यांच्या माध्यमातून खेळलेला 4था. त्यांना इथे हमला चढावा लागेल आणि दांडी गोल. बाद. तसं पाहिलं तर रेनी सीझन गाजवला या गोरकामत संघाने. सुमित प्रवीण असतील, डोनेवाडी बी संघाने, संजय नगर संघ असेल, सागर यांचा साळोग डी संघ असेल, चांगले संघ आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जांभूळवाडी संघ या पंचक्रोशीतील यजमान संघ म्हणूया की ज्यांना अनुभव आहे या ग्राउंडचा. तेजस वाघमारे. तेजस घणाघाती चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे तेजस वाघमारे. थोडंसं सांभाळून खेळावं लागेल. दोन्ही बंधूंची जोडी आहे. जयेश वाघमारे, तेजस वाघमारे. गोलंदाज फसवा आहे समोर.
आपल्या बोटांची जादू दाखवले त्यांनी 2 चेंडूंवर आणि इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज तेजस. जे फाईन आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधील बादशाह मानलं जातं जयेश वाघमारे यांना, परंतु गोलंदाज चाणाक्ष आहे, वाईडिश लाईन सोडत नाही. हा सुद्धा चांगला फटका बिटवीन द गॅप, चेंडू जातोय चौकार. मोठा फटका आला यावेळेला जयेश वाघमारे यांच्या बॅट मधून. बऱ्याच कालावधीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. आपण विचार केला ना तर एक चांगलं षटक काढावं लागेल डोनेवाडी संघाला. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. अजून फलंदाजी आहे त्यांच्याकडे. रोशन वाघमारे असतील, त्यानंतर स्वप्नील वाघमारे असतील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. मी म्हटलं ही जबरदस्त खासियत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग हे जे क्षेत्र आहे जयेश वाघमारे या क्षेत्रातील बादशाह मानलं जातं त्यांना. त्यांनी ते इथे दाखवून दिलंय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला दांडीगुल, काही गरज नव्हती. समोर चेंडू दिला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इटका जवाब पत्थर से, परंतु धावसंख्येला चांगला आकार दिलाय. आणि पुन्हा एकदा यावेळेला नवीन फलंदाज वैभव पवार. धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावर धाबा झाल्यात 15. 2 प्रमुख गोलंदाज यांच्या षटक टाकून झालेला आहे. त्यामुळे कदाचित इथून हमला चढवावा लागेल. सोनिवली संघ आपण पाहिला ना तर खूप मजबूत असा हा संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन. प्रतिभा असणारे असे खेळाडू आहेत. आणि ते 2च मिनिटं. वाईड बॉल तर घोषित केलाय. एक मिनिट रिव्ह्यू मिळेल तुम्हाला. अगोदर रन कंप्लीट होऊ द्या. 3 धावा धावून काढल्यात ना पंच. कसला रिव्ह्यू मागितलाय? वाईडचा. ओके. काय रनआउटचा मागितलाय? ओके ठीक आहे. कितव्या धावेसाठी धावत होता? पहिल्याच धावेसाठी का? विकेट कीपर पहिल्याच धावेसाठी का? ओके ठीक आहे. झालाय का? डायरेक्ट हिट झालाय? हॅलो. फक्त दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी असतील. अजिंक्य पवार निर्णय देतील. नॉट आउट. धावा.
हॅलो 18 धावा धाव फलकावर आकार आलाय धाव संख्येला अजूनही 19 धावा धाव फलकावर चौकार क्या बात आहे दिमागदार फटका वैभव पवार यांच्या बॅट मधून हॅलो पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय आहे ओके डीप होतो होता बॉल असं पंचांचं म्हणणं आहे आपण बघावं ठीक आहे फेअर डिलिव्हरी आहे बॉल डीप होतोय चौकार आलेला आहे या वेळेला पुन्हा एकदा यस हेच ते षटक आहे ज्या षटकामध्ये डोनेवाडी संघाला भरपूर धावांची लयलूट करता येईल कारण आपण पाहिलं तर जयेश वाघमारे यांनी चांगला आकार दिल्यानंतर वैभव पवार यांनी सुद्धा एक चांगला चौकार त्या दिशेला आपण पाहायला मिळाला पुन्हा एकदा सज्ज दर्शन या वेळेला चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर षटकार चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजाकडून चौकार षटकार लगावल्यानंतर मात्र बऱ्याच कालावधीनंतर एक चांगली डिलिव्हरी अजून एक षटक आहे तेजस वाघमारे केवळ एक चेंडू खेळून यस बाद चांगला फटका होता परंतु जिथे क्षेत्ररक्षक होता तिथेच हेरलंय गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय 3 निर्धाव चेंडू टाकलेत आपण पाहिलं तर 2 चेंडू मागेच गोलंदाजांनी जवळपास 13 धावा मोजल्या होत्या एक चौकार एक षटकार त्यानंतर वाईड बॉल आणि चांगलं कमबॅक केलंय दत्तने फलंदाजी हॅलो पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक अजून एक षटक आहे इथे मात्र निश्चितच चांगला फलंदाज वाचला आहे आणि थोडस एक्स्ट्रा शफल मुळे निश्चितच चेंडू गेलाय वाईड
निश्चितच आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 31 धावा धाव फलकावर. निश्चितच 2 धावा, 33 धावा झाल्यात 3 षटकानंतर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. तेहतीस. हॅलो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम चांगला धावसंख्येला आकार आला. पहिल्या षटकात 4च धावा आल्यानंतर तब्बल 29 धावा कुठल्यात. आणि पाहूया समारोप कसा करतोय डोनेवाडी बी संघ. साळोख डी आणि संजय नगर मयूर भिडंत पाहायला मिळेल आपल्याला. मयूर वाघचौरे आणि मिलिंद वाघचौरे यांच्यामध्ये. या फेकून दिलाय. ही ताकद आहे तेजस वाघमारे यांची. चेंडू गेलाय. षटकार षटकार षटकार. अशा पद्धतीचे चेंडू जर दिले गेले तर 6 चेंडू 6 षटकार मारण्याची ताकद असणारा फलंदाज आहे. धाव फलक जाऊन पोहोचला 39च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. पुन्हा एकदा असज्ज. यावेळेला वाईडच्या बाहेरून जाणारा चेंडू लेग स्टंपच्या 40 धावा धाव फलकावर लागल्यात. एक मोठ्या स्कोअर कडे वाटचाल करताना आपण पाहतोय. घणाघाती फलंदाजी प्रवीण याच्या माध्यमातून झाली होती पहिल्या सामन्यात. त्यानंतर वैयक्तिक घणाघाती पारी पाहायला मिळाला नाही. हा सुद्धा चांगला फटका. 1 बाउंड चौकार. दर्शन याच्या 2 चेंडू मागे 11 धावा कुठल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यष्टी रक्षक सूचना देतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार. फाईन लेगच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार आपण पाहतोय. जुना चेंडू द्यायचा आहे. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू मागे तब्बल 15 धावा कुठल्यात. षटकार चौकार षटकार. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अतिशय तेजस वाघमारे सारख्या तडाखेबाज फलंदाजाला अशी गोलंदाजी करणं. मी म्हटलं की फलंदाज जर सुरात असेल तर हा फलंदाज
हा सुद्धा चेंडू आलाय, षटकार, तिसरा षटकार या सामन्यातील तेजस वाघमारे यांचा आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 56च्या घरामध्ये. काही फलंदाजी झाले. पहिली 2 षटक, पहिले 10 चेंडू शांत ठेवलं गेलं होतं. तदनंतर मात्र हमला चढवला जातोय. पुन्हा एकदा हा चौथा षटकार. 4 षटकार, 1 चौकार, 28 धावा, तब्बल 5 चेंडू मागे 28 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक, श्याम यांच्या गोलंदाजाची पिस आणि इथे मात्र काय फलंदाजी. $62 62 धावा धाव फलकावर. उच्चांक धावांचा श्याम. शेवटचा चेंडू, क्या बात आहे, सहजरित्या फ्लिक केलंय आणि 68-69 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. एक मोठं लक्ष आणि इथे मात्र आगाज केला गेलाय. 5 षटकार आणि 1 चौकार, तब्बल 34 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात तेजस वाघमारे यांच्या माध्यमातून. आणि मला वाटतं केवळ 7 ते 8 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय, परंतु काय फलंदाजी झाले. 69 धावांची गरज आहे. तेजस आपण पाहिलं तर सोनिवली संघासमोर 69 धावांचं मोठं आव्हान. समोर मातबर अनुभवी गोलंदाज वसंता पवार असतील. मला वाटतं त्यांच्या वयाची गोळाबेरीज केली तर पहिले 2-3 फलंदाज त्यांच्या वया एवढे भरतील सोनिवली संघाचे. अतिशय छोटे छोटे खेळाडू आहेत, नाराज होण्याची गरज नाही. कारण आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू तेजस वाघमारे आहे. त्यामुळे निश्चितच आपला एक नवोदित संघ आहे. आपण आपला खेळ दाखवावा, शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत झुंजावं. 70 धावांची गरज आहे. 69 धावांची गरज. बॉल द्या आयोजक. चला साळोख डी आणि संजय नगर मयूर. साळोख डी. यातल्या 2 धावा मायनस होतील. प्रवेश फी मैदानात जाण्याच्या अगोदर दिली नसल्यामुळे डोनेवाडी संघाला पॅनलाइज केलं गेलंय. साळोख संघाने सुद्धा लक्षात घ्यायचंय सागर पवार. आता यापुढील होणाऱ्या आयोजनांमध्ये सर्व आयोजकांनी अगोदर प्रवेश फी घ्यायची आहे. म्हणजे 68 मधून 2 धावा मायनस झाल्या, 66 धावा झाल्यात, 67 धावा करायच्या आहेत. अजून एक चेंडू. ओके.
यस, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वसंत पवार. आदित्य आणि नागेश. वसंत पवार वय वर्ष फक्त 44 ते 45. दोन्ही फलंदाज यांच्या वयाची बेरीज केली तर दोन्ही फलंदाजांचं वय सुद्धा कमी भरेल एवढा अनुभव या गोलंदाजाकडे. नागेश, काय गोलंदाजी झाली होती सोनिवली संघाकडून. नागेश शांत ठेवलं होतं डोनेवाडी संघाला. हा मोठा फटका मारण्याचा, पहिल्या चेंडूवर स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, कारण जाणतायत मोठं आव्हान आहे. कारण विचार केला ना तर डोनेवाडी संघाकडे गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा भरणा खूप मोठ्या प्रमाणात. यस, सागर पवार आपला. चला, आयोजक संजय नगर आणि साळोख नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आयोजक संजय नगर आणि साळोख कसे येत आहे. गुड लाईन स्पॉटवर टाकलेला हा चेंडू निर्धाव. प्रति षटकामध्ये 16 ते 17 धावा, किमान 18 धावांची गरज आहे. आदित्य, हा सोपा झेल. प्रसाद पवार झेल खाली. या वेळेला कोणती चुकी करत नाही आणि पहिला गडी होतोय गारद. 4 चेंडू नंतर धावफलकावर धावा 1-2. थोडेसे खांदे झुकलेले आहेत सोनिवली संघाचे, परंतु आपल्याला पुढील स्पर्धेसाठी आपले खेळाडू घडवायचे असतील, क्षमता चेक करायच्या असतील, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत आहे. हारणारा संघ निश्चितच नाराज असतो, यामध्ये वाद नाही. परंतु एक संघ जिंकणार, एक संघ हरणार, परंतु आपल्या क्षमता, आपल्या चुका सुधारून पुढे चालणं हेच खऱ्या क्रिकेटपटूचं लक्षण आहे. खेळाचा सन्मान करावा लागेल आपल्याला, कारण मैदानातील वर्तन हे तितकंच महत्वाचं आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. मात्र 4च्या घरामध्ये फलंदाज गेलाय अनिल. 2च्या घरात. यस, गुडलाईन स्पॉटवर टाकलेला मिडल स्टंपच्या वरून जाणारा चेंडू. 5 चेंडू नंतर धावफलक मात्र स्थिरावलाय 2च्या घरामध्ये. वसंत पवार यांचा अनुभव. यस, तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. जरी तुम्ही हरलात तरी तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. आणि षटक संपलंय. मात्र 2 धावा. गणेश, वैभव पवार यांच्यानंतर सर्वात कमी वयात गोलंदाजीमध्ये पदार्पण करणारा खेळाडू जर कोण असेल तर तो गणेश पवार असेल. वैभव पवार यांनी सुद्धा वयाच्या 14व्या-15व्या वर्षी सुरुवात केली होती. सध्या गोलंदाजीचा भार त्यांच्याकडे सोपवण्यात येत नाही, परंतु फलंदाजीमध्ये त्यांनी जो एक्सिलेटर वाढवला तो एक्सिलेटर आपण पाहतोय तेजस वाघमारे यांच्या स्वरूपात आपल्याला दिसला. गणेश पवार यावेळेला मात्र गोलंदाजी करतील. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेणार का? मला वाटतं एकेरी दुहेरी धाबा काढून जमणार नाही इथे सोनिवली संघाला. आव्हान थोडंसं टिकवायचं असेल तर घणाघाती फलंदाजी करावी लागेल, चौकार षटकारांची बरसात करावी लागेल. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, वाईड बॉल. कारण सोनिवली संघाला यावेळेला
जिंकायचं असेल किंवा आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मोठे फटके, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, ही लाईन आहे, हे शिकावं लागेल. आपण पाहिलं तर नवोदित गोलंदाज हल्ली गोलंदाजी करायला घाबरत नाही, ही खासियत आहे. थोडंसं गोलंदाजीचं स्वरूप रोहित पवार यांनी पाहिलं पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय बघा आपण, कारण वसंत पवार यांच्यानंतर सर्वात उत्कृष्ट गोलंदाज जर डोनेवाडीकडून कोण असतील तर ते रोहित पवार. निश्चितच अपघात झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बरीच बदल झाला, परंतु अजूनही धार आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. हा चांगला फटका, षटकार, चांगला फटका. नागेश मध्ये पोटेन्शियल आहे, या पोरांनी चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजीसाठी तो प्रयत्न करतोय, जीवाचा आटापिटा करतोय, त्याला आपली ताकद दाखवावी लागेल. एवढ्या लांबून आपण आलोय. अंबरनाथ तालुक्यात बिलॉंग करणारा बदलापूर विभागातील सोनिवली संघ, छोटे छोटे खेळाडू आहेत, आता सुरुवात आहे, त्यामुळे आपण नाराज होऊन जमणार नाही. डोनेवाडी संघ जवळपास पूर्ण, डोनेवाडी संघाच्या क्रिकेटचा विचार केला आपण तर डोनेवाडी संघाला क्रिकेट खेळून वसंत पवार यांनी सुरुवात केलेली आहे. आम्ही DN पवार यांनी क्रिकेटची सुरुवात केली. गोविंद वाघमारे असतील, आमचे काही खेळाडू मृत्युमुखी सुद्धा पडलेत. एवढा अनुभव आहे या संघाकडे, त्यामुळे आपण असं जाणून घेऊ नका. यस, धावफलक जाऊन पोहोचलाय 15, 2 षटकामध्ये धावफलक 15. त्यामुळे आपण असं तेजस वाघमारेची फलंदाजी आपण पाहिली, परंतु त्याने अजून गोलंदाजी केली नाही. एक तेज तर्रार कर्जत एक्सप्रेस म्हणून तो ओळखला जातो. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळलाय, कर्जत प्रीमियर लीग गाजवले. त्यामुळे आपण असं जाणू देऊ नका एका मोठ्या संघाकडून आपला पराभव होणार आहे कुठेतरी, परंतु आपण आपली खेळ दाखवायचा आहे. यस, चांगला फटका अनिल याच्या माध्यमातून. वैभव पवार बऱ्याच कालावधीनंतर चेंडूचा त्यांच्या हातात सुपूर्द केला गेलाय. चौकार आहे, चौकार आहे, चौकार. चेंडू त्या जुना आणि व्हॉलेंटिअरने थांबायचा आहे. वैभव पवार गोलंदाजी मार्कवर. आता आपण पाहिलं तर संजय नगर संघाकडून अरुण दादा खेळतायत, अजून डोनेवाडी संघाकडून सुदाम पवार, DN पवार, वसंता पवार, असे काही नाही तर बरेच संघामध्ये आपल्याला नवोदित खेळाडू दिसतील. त्यामुळे निश्चितच यस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला रोहन त्या दिशेला आपण पाहतोय. धाव फलकावर धावा झाल्या 23. काही चांगले फटके लागावे लागतील जे तुम्हाला पुढील मॅच मध्ये, पुढील टुर्नामेंट मध्ये कॉन्फिडंट देतील. यस, चांगला चेंडू. यावेळेला चेंडूनी शरीराचा वेध, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अनिल होतील बाद. चला, मला वाटतं जास्तीत जास्त खेळाडूंना कसं चेकआउट करता येईल हा सोनिवली संघाचा प्रयत्न असेल इथे. आता गेलाय बिराज, प्रसाद गेलाय. आदित्यने थोडीशी चुणूक दाखवणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी कमी पडले ते. एवढ्या धावा झाल्यानंतर एक प्रेशर असतो. धावा प्रत्येक धावा कशा होतील हे चेकआउट करतो फलंदाज, त्या प्रेशर होतो. यस, यावेळेला सुरेख कमबॅक. आठ चेंडू, अद्यापही तब्बल 57 धावांची गरज. ही खासियत आहे. थोडासा चेंडू कट केला जातो, वाईडिश लाईनचा योग्य वापर. एक जबरदस्त प्रतिभा असणारा खेळाडू. मला वाटतं सोनिवली संघ अंबरनाथ विभागातून आलाय, त्यामुळे धारोळ संघ काय ताकदीचा आहे हे त्यांना माहिती आहे. त्या धारोळ संघासमोर
या गोलंदाजांनी पदार्पण केलं होतं. वैभव पवार, अनिल शेंडे या फलंदाजांनी या गोलंदाजाचं त्यावेळेला कौतुक केलं होतं. त्यामुळे निश्चितच शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि यावेळेला चेंडू सोपवला गेला आहे. मला वाटतं कुठेतरी गोलंदाजांना चेक केलं जातंय डोनेवाडी संघाकडून. तो निश्चितच मला वाटतं ठीक आहे, चांगला प्रयत्न आहे, परंतु थोडा वॉर्मअप सुद्धा मिळणं गरजेचं आहे. कारण नियमित गोलंदाजी आपण ज्या खेळाडूंना देता त्या नियमित गोलंदाजांना इथे वसंत पवार सोडलं तर वापरण्यात आलेलं नाही. स्वप्नील या वेळेला चांगला फटका, एकच धाव. चला नाणेफेक केले का आयोजक? संजय नगर आणि साळोख, संजय नगर आणि साळोख नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आयोजक. वाईट बॉल. एक चांगले पोटेन्शियल असणारा गोलंदाज स्वप्नील वाघमारे यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यस, या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता राहिले. आयोजकांनी लवकर नाणेफेक करून घ्यायची आहे. चला संजय नगर आणि साळोख झालाय. कोणात नाणेफेक कोण जिंकलंय? संजय नगर. काय निर्णय? अरुण दादा क्षेत्ररक्षण लगेच जायचं आहे. यस, हा झेल तेजस वाघमारे यांच्याकडे, सोपा झेल. मला वाटतं यानंतरच्या सामन्यावर लक्ष असेल डोनेवाडी बी संघाचे, कारण पुढील सामना रंगेल सेकंड राऊंड मधील पहिला जांभूळवाडी बनाम कौर कामत आणि डोनेवाडी बी संघासोबत भिडेल साळोख आणि संजय नगर यामधील विजयी संघ. हॅलो, हॅलो. निश्चितच आपण पाहिलं तर कडाव येथील स्पर्धेमध्ये साळोख संघाने तोंडचा घास पळवला डोनेवाडी संघाच्या. निश्चितच मयूर वागचौरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. रायगड कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला ते दिसतील. अरुणदादा वागचौरे यांचं आयोजन. ह्या रविवारी ऑक्शन होणार आहे. यस, शेवटचा चेंडू शिल्लक आणि खूप मोठा विजय इथे भैरवनाथ डोनेवाडी संघ मिळवताना दिसणार आहे आपल्याला. घणाघाती फलंदाजी झाली तेजस वाघमारे यांच्या माध्यमातून. हा सोपा झेल गणेश पवार यांच्याकडे आणि इथे मात्र चला शेक हँड करून घ्यायचं आहे. संपली ओव्हर, संपली, झाले.